नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशा प्रकारे आपली फार्मर आयडी बनवू शकतो त्याच्याबद्दल। त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला इथं खाली आधार ऑथेंटिकेशनचे ऑप्शन दिलेला आहे। तर आपल्याला इथून आपण ज्याप्रमाणे आपला आधार ऑथेंटिकेशन करायचं असेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आपल्याला इथं दोन ऑप्शन दिलेला आहे, एक बायोमेट्रिक आणि दुसरा OTP। आपण जर बायोमेट्रिकनी आपलं ऑथेंटिकेशन करत असाल तर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे बायोमेट्रिकवरती आणि आपल्याला आपला आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे। पण आपण जर बायोमेट्रिकवाला ऑप्शन सिलेक्ट केला तर आपल्याला इथं थंबची मशीन लागेल आणि त्या थंबने आपल्याला आपलं ऑथेंटिकेशन करायचं आहे। आणि जर आपल्या OTPनी आपला आधार कार्ड ऑथेंटिकेशन करायचं असेल तर आपल्याला इथं OTPवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या आधार नंबरमध्ये आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्याला बाहेर क्लिक करायचं आहे आणि आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती की OTP येऊन जाणार, ते OTP आपल्याला इथं फिल करून व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे। मग याप्रमाणे आपलं आधार कार्ड इथं व्हेरीफाय होऊन जाणार आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली कॉन्टॅक्ट डिटेल्सचे ऑप्शन आलेले आहे। तर इथं आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे। मोबाईल नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं बाहेर क्लिक करायचं आहे। मग या मोबाईल नंबरवर एक OTP येऊन जाणार, ते OTP आपल्याला इथं फिल करायचे आहे आणि याला पण व्हेरीफाय करायचं आहे। मग याप्रमाणे हा पण इथं व्हेरीफाय होऊन जाणार। त्याच्यानंतर इथं आपल्याला ईमेल आयडीचा ऑप्शन दिलेला आहे। हा ईमेल आयडी इथं मॅन्डेटरी नाही आहे, पण आपल्याला द्यायचा असेल तर आपण याला इथं देऊन याला पण व्हेरीफाय करू शकता। आणि आपण दिलेल्या आधार कार्डनुसार इथं आपली काही माहिती आलेली आहे। सर्वात अगोदर आपला इथं नाव आलेलं आहे आणि हाच नाव आपल्याला इथं आपल्या लोकल लँग्वेज म्हणजे आपल्या मराठीमध्ये लिहायचं आहे आणि हा स्कोर 100% मॅच करायचा आहे। अगर हा 100% मॅच नसेल तरच आपल्याला इथं मॅच करायचा आहे आणि जर हा मॅच दिसत असेल तर आपल्याला इथं काहीच पण न फिल करता त्याला असे सोडायचे आहे। त्याच्यानंतर इथं खाली आपला जेंडर आलेला आहे आणि इथून कास्ट कॅटेगरीमधून आपली जी कास्ट कॅटेगरी असेल ते इथून सिलेक्ट करायची आहे आणि इथं आपली डेट ऑफ बर्थ आली आहे आणि इथं आपली वय पण आलेली आहे। त्याच्या खाली इथं आपल्या वडिलांचं नाव येऊन जाणार, इथं आपल्या वडिलांचं नाव येऊन जाणार आणि तोच नाव आपल्याला इथं आपल्या लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये द्यायचं आहे आणि हा स्कोर 100% मॅच करायचा आहे। इथं नाव आलेला नाही आहे म्हणून हा स्कोर मॅच झालेला नाही आहे। त्याच्यानंतर खाली इथं आपल्या आधार कार्डनुसार आपली फोटो येऊन जाणार आणि आपल्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नंबर असेल तर आणि आपल्याला द्यायचा असेल तर आपण इथं आपला कास्ट सर्टिफिकेट नंबर देऊ शकता। त्याच्यानंतर इथं खाली न्यू बिझनेसमध्ये आपण कोणता बिझनेस करत असाल तर यस आणि नसेल करत तर नोवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्या खाली इथं आपल्या आधार कार्डनुसार आपला ॲड्रेस आलेला आहे। इथं केव्हा ॲड्रेस येतो आणि केव्हा नाही येत, तर ज्यांचा नाही आला त्यांना इथं आपला ॲड्रेस फिल करायचा आणि ज्यांचा आला त्यांना इथं सोडायचं आहे। सर्वात अगोदर आपला इथं रेसिडेन्शियल टाईप आलेला आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला जो ॲड्रेस आहे तो इंग्लिशमध्ये द्यायचा आहे। हा ॲड्रेस इंग्लिशमध्ये दिल्यानंतर इथं आपला लोकल लँग्वेज म्हणजे मराठीमध्ये हा ॲड्रेस द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं आपला स्टेट अगोदरच आलेला आहे, इथं डिस्ट्रिक्ट पण आलेला आहे आणि इथं तालुका आणि इथं विलेज आणि हा पिनकोड पण आलेला आहे। त्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण आणखी कोणत्या नवीन ॲड्रेसवरती राहत असाल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि आपल्याला इथं आपला नवीन ॲड्रेस द्यायचा आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला तालुका द्यायचा आहे आणि इथं विलेज द्यायचा आहे। विलेज दिल्यानंतर आपल्याला इथं आपला पिनकोड द्यायचा आहे। असं संपूर्ण आपल्याला इथं आपला ॲड्रेस द्यायचा आहे आणि आपण जर आपल्या आधार कार्डच्या ॲड्रेसवरतीच राहत असाल तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक नाही करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली लँड होल्डरची डिटेल्स द्यायचे। आपल्याला इथं फार्मर टाईप विचारला आहे, आपण ज्या प्रकारचे फार्मर असाल तो टाईप आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे। इथं बहुत सारे ऑप्शन दिलेले आहे। आपली जर स्वतःची शेती असेल तर आपल्याला इथं हा ओनरवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, नाहीतर आपल्याला इथं आपले दुसरे ऑप्शन पाहून इथं आपल्याला आपला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला खाली आपल्या लँडची डिटेल्स द्यायची आहे। इथं त्याच्यासाठी आपल्याला फेस लँड डिटेल्सवरती क्लिक करायचे आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे हा बॉक्स येऊन जाणार। तर इथं आपल्याला आपली शेती जिथं कुठं असेल त्याचा ॲड्रेस द्यायचा आहे। सर्वात अगोदर आपल्याला इथून त्याचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, त्याच्यानंतर इथून आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपली शेती जिथं असेल तो गाव सिलेक्ट करायचा आहे। गाव सिलेक्ट केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला इथं खसरा नंबर म्हणजेच गट नंबर टाकण्याचे ऑप्शन येऊन जाणार। तर इथं आपल्याला आपला गट नंबर किंवा खसरा नंबर द्यायचा आहे आणि इथं आपल्याला सब सर्वे नंबरमध्ये काही न टाकता इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे। मग याप्रमाणे आपल्याला इथं आयडेंटिफायर नेमचा ऑप्शन येऊन जाणार। तर इथं आपल्याला आपलं नाव शोधून आपलं नाव सिलेक्ट करायचं आहे। मग त्या गावामध्ये आपल्या जेवढ्या शेती असेल त्या सर्वांच्या इथं आपला
नाव येऊन जाणार। तर आपल्याला आपण जे शेती करत असाल त्या शेतीच्या समोर जो बॉक्स दिला आहे त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि जर आपण सर्वच शेती करत असाल तर आपल्याला इथं त्या सर्वच बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला थोडासा खाली स्क्रोल करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे। मग आपला याप्रमाणे आपल्या पेजवरती आपली सर्व शेती इथं येऊन जाणार आणि आपल्याला जर आपली आणखी कोणत्या दुसऱ्या गावामध्ये किंवा जर त्याच गावामध्ये शेती असेल पण ते इथं आलेली नसेल तर आपल्याला इथं आणखी फेस लँड डिटेल्सवरती क्लिक करून ते शेती आपल्याला इथं ॲड करायची आहे। सर्व शेती ॲड केल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय ऑल लँड्सवरती क्लिक करायचे। मग सर्व आपण इथं सिलेक्ट केलेल्या शेतीच्या समोर इथं समोरच्या बॉक्सवरती आपल्याला इथं टिक होऊन जाणार आणि आपली शेती इथं ॲड होऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि आपल्याला इथं फार्मर कॉन्सर्नमध्ये हे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे। तर हे आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती टिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली आणखी CSC ऑपरेटरसाठी काही डिक्लेरेशन दिलं आहे। तर इथं आपल्याला हे इन्फॉर्मेशन वाचून पण इथं या बॉक्सवरती टिक करायचं आहे। त्याच्या खाली आपल्याला इथं CSC फार्मरसाठी पण काही डिक्लेरेशन दिलं आहे। तर हे इन्फॉर्मेशन पण वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती टिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं सेव्हवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्यासमोर याप्रमाणे फार्मर कॉन्सर्नचा काही मेसेज येऊन येणार। तर आपल्याला हा मेसेज संपूर्ण वाचून आपल्याला इथं एकतर बायोमॅट्रिक नाहीतर OTP वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। आपण बायोमॅट्रिकवाला ऑप्शन सिलेक्ट केले तर आपल्याला इथं आपला थंब द्यावा लागेल आणि OTPचे ऑप्शन सिलेक्ट केले तर आपल्याला इथं आपली OTP द्यावा लागेल। आम्ही इथं OTPचा ऑप्शन सिलेक्ट करत आहोत। त्याच्यानंतर इथं आपल्याला प्रोसीड टू साईनवरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार। तर इथं आपल्याला हे संपूर्ण इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे। आधार कार्ड नंबर दिल्यानंतर इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला इथं सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे। मग आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार। ते OTP आपल्याला इथं फिल करायचं आहे आणि आपल्याला इथं व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे। मग थोडासा लोडिंग होऊन इथं आपला सक्सेसफुली रजिस्ट्रेशन होऊन जाणार आणि आपला इथं रेफरन्स नंबर पण येऊन जाणार। त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि आपल्याला इथं डाउनलोड PDF वरती क्लिक करायचं आहे। आपल्याला जर याची प्रिंट काढायची असेल तर आपण याची प्रिंट पण काढू शकता आणि आपल्याला जर आपल्या मोबाईल लॅपटॉप किंवा PCमध्ये सेव्ह करून ठेवायचं असेल तर आपण त्याला सेव्ह करून पण ठेवू शकता। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण ऑनलाईन आपल्या फार्मर ID साठी अप्लाय करू शकता आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।